माय इन्स्टिट्यूट माय इन्स्टिट्यूट हे एक कम्प्लीट इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे जे कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट आणि कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे पूर्ण रेकॉर्ड्स आणि रिपोर्ट्स मॅनेज करण्यासाठी आणि मेंटेन करण्यासाठी डिझाईन केलेलं सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये दोन प्रकारचे युजर्स आपण बनवलेले आहेत. एक असेल ॲडमिन युजर आणि दुसरा असेल स्टाफ किंवा फॅकल्टी युजर. जे ॲडमिन युजर असेल त्याला बेसिक एंट्रीजचं काम असणार आहे, म्हणजे मास्टर एंट्रीजमध्ये क्लासरूम ॲड करणं, क्लासरूमचं टाइम टेबल सेट करणं, त्या इन्स्टिट्यूटमध्ये कुठले कुठले सर्टिफिकेशन्स इन्स्टिट्यूट प्रोव्हाइड करतं ते सर्टिफिकेशन्स ॲड करण्याचं काम, मॉड्यूल्स ॲड करण्याचं काम. मॉड्यूल्स म्हणजे कुठले कुठले कोर्सेसमध्ये कुठले कुठले टॉपिक्स आपण शिकवतो ते मॉड्यूल्स आपण ॲड करू शकतो, जेणेकरून टेस्ट घेताना ते मॉड्यूल्स आपण सिलेक्ट करू शकतो. कोर्सेस ॲड करता येतील. कोर्सेसही पर्टिक्युलर एक कोर्सेससाठी दोन प्रकारचे वेगळे वेगळे सर्टिफिकेट जर प्रोव्हाइड करत असेल तर ते सर्टिफिकेशन्सही आपण ॲड करू शकतो पर्टिक्युलर एका कोर्ससाठी. आणि इन्स्टॉलमेंटमध्ये फीज असेल वेगळी वेगळी आणि सिंगल इन्स्टॉलमेंटमध्ये वेगळी फीज असेल आणि मल्टिपल इन्स्टॉलमेंट्समध्ये वेगळी फी असेल तर तेही आपण कोर्स ॲड करताना सेट करू शकतो. बॅचेसही ॲड करता येतील आपल्याला. बॅचेसमध्ये जानेवारी बॅच, फेब्रुवारी बॅच, मार्च बॅच अशा प्रकारचे आपण बॅचेसही ॲड करता येतील. काही ऑफर्स वगैरेही क्रिएट करता येतील, जे ऑफर्सचं स्टार्ट आणि एंड डेट आपण त्यामध्येच सेट करून ठेवू शकतो. काही टास्क क्रिएट करायचे असतील तर तेही टास्क क्रिएट करण्याचं काम हे ॲडमिन करू शकतो. आता ॲडमिन हे स्टाफ रिलेटेड काय काय काम करतो, की स्टाफसाठी काय काम करतो, की स्टाफ ॲडिशनचं काम करू ॲडमिनकडे असेल. त्या जो काय स्टाफ आपण ॲड करू त्याला युजर राईट्स देण्याचं काम त्या ॲडमिनकडे असेल, की जेणेकरून कुठल्या स्क्रीन किंवा कुठले ऑप्शन्स पर्टिक्युलर स्टाफला किंवा त्या युजर्सला विजिबल असतील किंवा ॲक्सेसेबल असतील ते काम या युजर राईट सेक्शनमधून ॲडमिनला करता येईल. त्यानंतर जो स्टाफ आपण घेतलेला आहे जर तो टीचिंग स्टाफ असेल तर तो कुठल्या क्लासरूममध्ये शिकवणार ते क्लासरूम त्या पर्टिक्युलर स्टाफला आपण असाइन करू शकतो. पर्टिक्युलर स्टाफला काही टास्क किंवा काही जॉब द्यायचा असेल तर तेही तो ॲडमिन ॲड करून तो जॉब असाइन करू शकतो. काही नोटीस असेल तर तेही ॲड करता येईल, ज्या नोटीस बोर्डवरती विजिबल असतील. स्टाफचे ॲडव्हान्स अँड सॅलरीच्या एंट्रीजचं कामही याच्यामध्ये होऊन जाईल, म्हणजे एक बेसिक अकाउंटिंगचं काम आहे ते. स्टाफचं सॅलरी इन्क्रीमेंटचंही काम किंवा सॅलरी इन्क्रीमेंट करायचं असेल तर त्याचीही एंट्री इथून होऊन जाईल. स्टाफ एखादा सोडून गेला तर त्याचं टर्मिनेशन किंवा रेजिग्नेशनची एंट्री ॲडमिन इथून करू शकतो, जेणेकरून तो स्टाफचं जे काय स्टेटस आहे ते सिस्टीममधून डिॲक्टिवेट होऊन जाईल, म्हणजे त्याला कुठल्याही सिस्टीमचा त्या युजरला ॲक्सेस राहणार नाही आणि तो स्टाफ कुठेही एंट्री करताना आपल्याला दिसणार नाही. त्यानंतर अकाउंटिंगचंही काम आपण ॲडमिनकडं दिलेलं आहे. ॲडमिन जो आहे त्याला पूर्ण सिस्टीमचा ॲक्सेस असणार आहे, त्यामुळे अकाउंटिंगचंही त्याच्याकडं असेल काम. आणि हे सगळं जे काम ॲडमिन करतो हे काम आपण जो युजर आहे त्याला सेट करू शकतो ते युजर राईट्सनी. अकाउंटिंगचं जे काय काम आहे ते ॲडमिन करू शकतो, जसे की रिसिट असतील, पेमेंट्स असतील, काही खर्चाच्या एंट्रीज असतील, बँकेचे डिपॉझिट, विड्रॉल किंवा ट्रान्सफरचे जे काही एंट्रीज असतील किंवा अदर अकाउंटिंगचे जे काही वाउचर एंट्रीज आहेत तेही आपण अकाउंटिंगमधून करू शकतो. जे काय वेगळे वेगळे रिपोर्ट्स आहेत इन्स्टिट्यूटला लागणारे ते रिपोर्ट्स पण याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत, की जसं की इन्क्वायरी असेल, फॉलोअप असेल, ॲडमिशन, फीज कलेक्शन, बॅलन्स फीज. तर अशा प्रकारचे जे काही रिपोर्ट्स आहेत, टेस्ट ज्या होतात क्लासमध्ये त्या टेस्टचे रिपोर्ट्स असतील, इन्स्टिट्यूटचं जे काय असेट किंवा डेड स्टॉक असेल त्याचे रिपोर्ट्स असतील, तर अशा प्रकारचे वेगळे वेगळे रिपोर्ट्स आहे जे गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डसाठी लागणारे रिपोर्ट्स असतील ते रिपोर्ट्स याच्यामध्ये ॲड होतात. आणि मॅनेजमेंटला जे लागणार आहे जसे की डॅशबोर्ड असेल,
इयरली समरीचे रिपोर्ट्स असतील, तर अशा प्रकारचे हे रिपोर्ट्स आपल्याला याच्यातनं भेटून जातील रिपोर्ट सेक्शनमध्ये, ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट असतं की टोटल नंबर ऑफ इन्क्वायरीज किती झाल्या हे आपण डॅशबोर्डवरती लास्ट 7 डेजच्या पाहू शकतो आणि इयरली रिपोर्टमध्ये पूर्ण वर्षभराच्या. जसे की त्याच्यामध्ये इन्क्वायरीज, ॲडमिशन आणि फीज कलेक्शन ह्या 3 गोष्टी त्यांना इम्पॉर्टंट असतात. तर त्या 3 गोष्टींचे आपण रिपोर्ट्स त्यांना इयरली, मंथली दिलेले आहे. प्लस अजून एक रिपोर्ट असा असतो की ज्याच्यामध्ये लास्ट 3 इयरचं कम्पॅरिझन आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो की लास्ट 3 इयरचा जो काय ग्रोथ आहे, टोटल इन्क्वायरी, ॲडमिशन आणि फीज कलेक्शनचा मंथ वाईज आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो. तर अशा प्रकारे आहे. प्लस याच्यामध्ये बल्क व्हॉट्सॲपचंही फीचर आपण दिलेलं आहे स्टुडंट बरोबर कम्युनिकेशन करण्यासाठी. प्लस SMS पण फीचर याच्यामध्ये आहे, जे की पेड असेल. सेकंड आहे स्टाफ किंवा युजर्स जे काय त्यांना जे डे टू डे एंट्रीजचं काम मोस्टली असणार आहे, प्लस ॲडिशन हे वरती जे आपण सांगितलं याच्यापैकी ही काम त्या स्टाफला किंवा युजर्सला असणार आहे. आता डे टू डे एंट्रीजमध्ये असते तुमचं इन्क्वायरी. कोणी स्टुडंट चौकशी करायला आला तर त्याचं इन्क्वायरी घेण्याचं काम, त्याच्यानंतर ते इन्क्वायरीजचं फॉलोअप घेण्याचं काम युजर्स करतील. स्टुडंटचं ॲडमिशन, त्यांची फीज कलेक्शन, त्यांचे टेस्टचे मार्क्स एंट्रीचं करण्याचं काम ही युजर्सकडे आहे. अटेंडन्स घेण्याचं काम स्टाफ आणि स्टुडंटचं अटेंडन्स. जर बायोमॅट्रिक्स असेल अटेंडन्स सिस्टीम तर ते बायोमॅट्रिक्सवरती होईल किंवा मॅन्युअली आपण सिस्टीममध्ये अटेंडन्स लावू शकतो. स्टुडंटला जर क्लासरूम किंवा टायमिंग चेंज करायचं असेल तर ते टायमिंग चेंज करू शकतात. याच्यात सिस्टीममधूनही अपडेट करू शकतात त्या स्टुडंटचा क्लासरूम आणि टायमिंग. जर एखादा स्टुडंटचं ॲडमिशन कॅन्सल झालं किंवा कोर्स कंप्लीट झाला तर त्याचा आपण इथून स्टेटस चेंज करू शकतो. सर्टिफिकेट इश्यू जर कोणाला करायचं असेल तर त्याचे एंट्रीज करता येतील. SMS आणि व्हॉट्सॲप काही पाठवायचे असतील स्टुडंट्सला तर तेही हे जे काही युजर्स आहेत ते करू शकतात. जसे की फीज पेंडिंगचे मेसेज असतील, काही सुट्ट्यांचे मेसेज असतील, काही ग्रीटिंगचे मेसेज असतील, तर ते हे काम हे युजर्स किंवा स्टाफ करू शकतात. आणि दिवसभराच्या शेवटी एक डेली समरीचा मेसेज जे काय सेंटर हेड किंवा सेंटरचे ॲडमिन, प्रिन्सिपल जे काय असतील त्यांना SMS आणि ईमेल प्लस व्हॉट्सॲप थ्रू एक मेसेज आपण सेंड करू शकतो की ज्यामध्ये की टोटल दिवसभराच्या आज किती इन्क्वायरीज झाल्या, किती फीज कलेक्शन झालं आणि किती टोटल ॲडमिशन झाले, असा एक रिपोर्ट जे काय प्रिन्सिपल असतील सेंटरचे त्यांना पाठवला जातो. आणि जसं की हे वरती ॲडमिनला फुल रिपोर्टचा ॲक्सेस आहे, तसं जे काही रिपोर्ट आपण असाइन करू फॅकल्टीजला किंवा स्टाफ मेंबर्सला ते इथून ते रिपोर्ट्स त्या फॅकल्टीज चेक करू शकतात. पण जनरल त्यांना लागणारे रिपोर्ट्स आपण इथं दिलेले आहेत की जसं की जनरल रजिस्टर, फीज ड्यूचा रिपोर्ट, रिसिटचा रिपोर्ट, स्टुडंटचा रिपोर्ट, स्टेटस वाईज, टेस्टचे रिपोर्ट्स आणि अटेंडन्सचा रिपोर्ट. तर अशा प्रकारे हे माय इन्स्टिट्यूट सॉफ्टवेअर बेसिक आहे. त्याचा एक बेसिक ओव्हरव्ह्यू आपण पाहू की कसं त्याचं ऑपरेटिंग होतं. इथं माय इन्स्टिट्यूट सॉफ्टवेअर आहे आपलं. आयकॉनला डबल क्लिक केला की ते ओपन होऊन जाईल. याच्यामध्ये तुम्हाला रोल सिलेक्ट करावा लागतो. तुम्ही जर स्टाफ मेंबर असाल किंवा युजर असाल तर तुम्ही कुठल्या सेंटरसाठी तुम्हाला एनरोल केलेले त्या एनरोलमेंटनुसार तुम्ही सेंटर सिलेक्ट करायचे. जो युजर आय डी असाइन केला असेल तर युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे. आपण आता ॲडमिन युजरने लॉग इन करू कारण ॲडमिन युजरला फुल ॲक्सेस असणार आहे. हे ॲडमिनने लॉग इन केलं की त्याला डॅशबोर्ड दिसतो. आता इथं डेटा नसल्यामुळं पूर्ण काय दिसत नाही आहे, नाहीतर इथं लास्ट 7 डेजचं तुम्हाला टोटल इन्क्वायरीज, ॲडमिशन्स आणि फीज कलेक्शनचा रिपोर्ट इथं दिसून जाईल. आता इथं जसं म्हटलं होतं की फुल ॲक्सेस या युजरला आहे
ॲडमिन युजर असल्यामुळं पूर्ण इथं सिस्टीमचे जे काय रिपोर्ट्स आहेत ते दिसतात. जसं की मी म्हटलं होतं की युजर जो काय ॲडमिन आहे त्याला बेसिक इथून अगोदर इन्फॉर्मेशन सेट करावं लागतं. तर आपले हे प्रत्येक जो काय आहे याच्यामध्ये एंट्रीची स्क्रीन किंवा प्रत्येक जो काय फॉर्म आहे त्याचं स्ट्रक्चर सेम आहे. इथं वरती डेटा एंट्रीची स्क्रीन असणार आहे कुठलाही फॉर्म आपण घेतला तर. जसे मास्टर्समध्ये जरी घेतला सेंटरचा फॉर्म तर ही वरती डेटा एंट्रीची स्क्रीन असणार आहे ज्याच्यामध्ये आपण डेटा फिडिंग करू शकतो आणि खाली हे 4 बटन्स आहेत. याच्यात थोडे प्लस मायनस होतात बटन्स. इथे रेकॉर्ड सेव्ह करण्यासाठी सेव्ह, नवीन रेकॉर्ड ॲड करण्यासाठी न्यू, जर जुनं रेकॉर्ड ओपन आहे त्याला डिलीट करायचं असेल तर डिलीट, आणि जे काय रेकॉर्ड्स आपण ॲड केलेले आहेत ते सगळे रेकॉर्ड्स आपल्याला रजिस्टरला क्लिक केले की दिसून येतील. जसे इथं आपण मास्टर सेंटरच्या स्क्रीनमध्ये हे 3 सेंटर्स इथं आपण ॲड केलेले आहेत ऑलरेडी. या सेंटर्समध्ये काही चेंजेस करायचे असतील तर जस्ट डबल क्लिक केलं की ते सेंटर इथं ओपन होईल. त्याच्यामध्ये आपण क्लिक करून काही डेटा अपडेट करायचा असेल तर तो चेंज करून अपडेट करू शकतो, डिलीट करू शकतो, किंवा नवीन रेकॉर्ड ॲड करायचा असेल तर न्यू करू शकतो, किंवा परत रजिस्टर चेक करायचं असेल तर रजिस्टरला जाऊन रजिस्टर चेक करू शकतो. अशा प्रकारे बेसिक आपली डेटा एंट्रीची स्क्रीन असणार आहे. अशा प्रकारे आहे. इथं कोर्सेस वगैरे ॲड करता येतील आपल्याला. रजिस्टर ह्याच्यात पण खाली बटन आहे, रिफ्रेश केलं की पूर्ण डेटा लोड होईल. काही चेंज करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण जस्ट डबल क्लिक करायचं किंवा एंटर करायचं सिलेक्ट करून त्याच्यामध्ये आपल्याला ॲडिशन करता येईल. अशा प्रकारे एंट्रीची स्क्रीन आहे. इन्क्वायरीच्या स्क्रीनमध्ये इथं इन्क्वायरीचे बेसिक डिटेल्स आहे, त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी केलेल्या आहेत. जसे की हे नाव वगैरे आपल्याला कॅपिटलमध्येच लागतं त्यामुळे आपण ते ऑटोमॅटिक डेटा फिडिंग झाली की ते कॅपिटलमध्येच येऊन जाईल. याच्यामध्ये आपण बेसिक व्हॅलिडेशन्स केलेले आहेत. मोबाईल नंबरमध्ये तुम्ही कॅरेक्टर्स टाईप नाही करू शकत, इथे फक्त नंबर्सच टाईप होतील, आणि 10 कॅरेक्टर्सच्या पुढं तुम्ही नंबर्स टाईप नाही करू शकणार. तर अशा प्रकारे ही डेटा एंट्रीची स्क्रीन आपण इथे ॲड केलेली आहे. तर याला सेव्ह केलं की हे रेकॉर्ड सेव्ह होऊन जाईल. रजिस्टरला क्लिक केलं की आपल्याला ह्या रजिस्टरमध्ये इथं काही फिल्टर्स आपण दिलेले, ज्या फिल्टर्समधून आपण डेटा बघू शकतो. इथं ऑल केलं तर ऑल सेंटर्सच्या इथे इन्क्वायरीज दिसतील. पर्टिक्युलर सेंटर सिलेक्ट केलं तर तेवढ्याच सेंटरच्या आपल्याला इथे इन्क्वायरी दिसतील. पर्टिक्युलर आता इथं जे जे फिल्टर दिलेले आहेत त्याच्यानुसार आपण हे सगळं फिल्टर करून चेक करू शकतो. अशा प्रकारे हे बेसिक रिपोर्ट्स आणि सॉफ्टवेअरची स्क्रीन आहे. ह्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी व्हॅलिडेशन्स लावलेले आहेत, जेणेकरून इथे सपोज बॅलन्स फी 200 रुपये, आपण जर त्यापेक्षा जास्त टाकले तर तो घेणार नाही, की जेवढी बॅलन्स फी आहे तेवढीच घेईल किंवा त्यापेक्षा कमी फी ॲक्सेप्ट करल. याच्यामध्ये खाली सेम स्ट्रक्चर आहे, न्यू, सेव्ह, डिलीट, रजिस्टर. ह्याच्यामध्ये आता हे रिसिट प्रिंटही करू शकतो आपण, किंवा याला बोनाफाईड सर्टिफिकेट द्यायचं असेल तर हेही देता येईल. त्यासाठी इथं 2 बटन्स ॲडिशनल दिलेले आहेत. तर डिपेंड त्या स्क्रीनवरती राहील की त्याच्या खाली किती बटन्स आहेत, किती बटन्स असणार आहे. हे रिपोर्ट्समध्ये इथं रिपोर्ट्स असतील. सेम स्ट्रक्चर आहे, डबल क्लिक केले की ओपन होईल. तसंच स्टुडंटची एनरोलमेंट आहे. जे जे फॉर्म्स मोठे आहेत त्या फॉर्म्सला आपण 2 टॅबमध्ये वगैरे डिवाइड केलेलं आहे. अशा प्रकारे आहे. इथेही खाली सेम स्ट्रक्चर आहे, न्यू, सेव्ह, डिलीट, रजिस्टर. प्रिंटचाही याला ऑप्शन आहे,
तो प्रिंट फॉर्म करू शकतो आपण, त्यासाठी ते प्रिंटिंगचं ऑप्शन खाली आहे. शॉर्टकट कीज जर फॉर्मला असाइन केलेले असतील तर त्याही आपण काही ठिकाणी डिस्प्ले केलेल्या आहेत, तर त्याही आपल्याला इथं बघायला भेटते. अशा प्रकारे काही रिपोर्ट्स आहेत जे मॅनेजमेंटसाठी लागतात. लास्ट इथं आपण चेक करू शकतो की 5 वर्षाचं प्रोग्रेस काय आहे आपली, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, हे मंथ वाईज आपल्याला दिसेल. हे आपण अशा प्रकारे चेक करू शकतो. अशा प्रकारे रिपोर्ट्स आपल्याला इथे भेटतील. रिपोर्टिंगसाठी क्रिस्टल रिपोर्ट यूज केलेला आहे, ज्याच्या थ्रू आपण प्रिंटिंग करू शकतो. आणि इथं ऑन स्क्रीन जर पाहिजे असेल तर ऑन स्क्रीन पण दिसतील. बेसिक हे असं सॉफ्टवेअर आहे माय इन्स्टिट्यूट.